सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा वीज माफी झालीच पाहिजे, वीज माफी झालीच पाहिजे. मी गोरख नारकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुका अध्यक्ष आहे. आणि मी पाटण तालुक्यातील आम्ही सर्वजण पाटण तालुक्यातील घरगुती वापराची वीज मोफत मिळावी यासाठी आम्ही इथं आज अमरण उपोषणासाठी आझाद मैदानामध्ये बसलेलो आहे. या अगोदर आम्ही मे महिन्यामध्ये पाटण ते मुंबई अशी पदयात्रा आम्ही काढली होती. ती पदयात्रेला आम्ही सुरुवात केल्यानंतर आम्हाला शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा दौरा सातारामध्ये आहे, तर तुम्ही सातारामध्ये मुख्यमंत्र्यांना जे मुंबईला पत्र निवेदन द्यायला जातात ते तुम्ही सातारामध्ये दिलं तर चालेल का. त्यानंतर मग आमचं बोलणं झालं की पदयात्रा आम्ही सुरूच ठेवली. आमच्यातले काही जण आम्ही पदाधिकारी प्रमुख जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि निवेदन सातारामध्ये आम्ही दिलं मे महिन्यामध्ये. त्यावेळी आम्ही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, आम्ही बघून 1 महिन्यानंतर तुम्हाला याचं जे काय ते कळवतो. त्यानंतर अद्याप आजपर्यंत आम्ही बरेच पत्रव्यवहार केले, परंतु त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही. म्हणून मग आम्ही हे शेवटी अमरण उपोषणाचं त्यांना निवेदन दिलं आम्ही आणि आज अमरण उपोषणाला बसलेलो आहे. आज हा पहिला दिवस आहे. पाटण तालुका पाटण तालुकाच याकरिता की पाटण तालुक्यातील पाटण तालुका यांनी महाराष्ट्राला नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील वीज निर्मिती करून दिलेली आहे. कारण कोयना धरण आमचे आहे, त्या कोयना धरणाच्या माध्यमातून 2000 कमसे कम मेगावॅट जवळपास तयार होती आणि पवनचक्कीच्या माध्यमातून एक 2000च्या प्लस वीज निर्मिती होती. अशी विविध धरणं छोटी मोठी धरणांच्याकडून वीज निर्मिती होती. आणि पाटण तालुक्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नाही म्हटलं तरी 60-70 हजार हेक्टर जमीन या सर्व प्रकल्पांसाठी गेलेले. त्यामुळे आमचा हक्क आहे यावरती की झाले 62 सालापासून आज पण आमचे लोक पुनर्वसन त्यांचं कोणतंही झालेलं नाही किंवा त्यांच्या जे काय त्यावेळेच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही. आज पण 60 वर्ष होऊन गेली. आमचं म्हणणं आहे की एवढे दिवस झाले तर आता आम्हाला वीज माफी आतापर्यंत आम्ही भरतच आलेलो आहे. आवागी सवा सर्व जे काय बिल वगैरे आम्हाला येते ते आमच्या तालुक्यासाठी त्यांनी खरं तर माफच करायला पाहिजे. म्हणून ही आमची मागणी आहे की वीज माफी ही झालीच पाहिजे.